महाराष्ट्र न्यूज सर्वसामान्य जनतेचा। आगामी काळात विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने तयारी सुरू केली आहे। इच्छुकांकडून पक्षाकडे अर्ज मागवण्यात येत आहे। निवडणुकीच्या अनुषंगाने गोंदिया जिल्हाध्यक्ष दिलीप बनसोड तसेच आमदार अभिजित वंजारी, खासदार प्रशांत पडोले व नामदार किरसान यांच्या प्रमुख उपस्थितीत भोलाभवन येथे नुकतीच बैठक घेण्यात आली। दरम्यान जिल्ह्यातील चारही विधानसभा क्षेत्रात काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढविणार असा निर्धार करण्यात आला। तसेच प्रदेश काँग्रेस कमिटीचे चारही ठिकाणी आघाडी धर्मातून काँग्रेस पक्षाने निवडणूक लढवावी असा प्रस्तावही पाठवण्यात आला। गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीची विशेष बैठक बोलावण्यात आली होती। विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात उपस्थित पक्ष पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली। सर्व तालुक्यातून सहभागी झालेल्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी चारही विधानसभा क्षेत्रात काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवावी असा आग्रह धरला। त्यारूप जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने चारही ठिकाणी महाविकास आघाडी धर्मातून काँग्रेस पक्षाने निवडणूक लढवण्याच्या सर्वानुमते प्रस्ताव घेऊन आमदार अभिजित वंजारी यांच्या माध्यमातून प्रदेश काँग्रेस कमिटीकडे पाठवण्यात आला आहे। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सूचनेनुसार ॲडव्होकेट अभिजित वंजारी जे ज्येष्ठ नेते आहेत काँग्रेसचे आणि त्यांना निरीक्षक म्हणून गोंदियाला पाठवण्यात आलेलं होतं। त्यांनी बैठक घेऊन सगळ्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या। चारही विधानसभेमधील काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेते मंडळी, प्रमुख नेते मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होते। सगळ्यांनीच आग्रह धरला की कुठल्याही परिस्थितीमध्ये यावेळेस काँग्रेसला चारही विधानसभेमध्ये काँग्रेसचा पंजा सिम्बॉल या मतपेटीवर दिसला पाहिजे। कारण आपल्याला माहिती असेल की या विदर्भातील गोंदिया भंडारा जिल्हा जो आहे हा काँग्रेसचा गड राहिलेला आहे। या ठिकाणी मी कुठल्याही पक्षावर टीका टिप्पणी करणार नाही, तो माझा अधिकार क्षेत्रामध्ये नाही आहे। परंतु वास्तविकता अशी आहे की गोंदिया जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचा गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या शिवसेनेचा गट या दोन्ही गटाचा एकही जिल्हा परिषद सदस्य नाही आहे, एकही नगरसेवक नाही आहे। त्याच्यामुळे त्यांना ती सीट देण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही। तरीसुद्धा पक्ष नेतृत्व, तिन्ही पक्षाचे नेतृत्व बसून जे ठरवतील तो निर्णय महाविकास आघाडीचे कार्यकर्ते म्हणून सगळ्यांना मान्यच असणार आहे। परंतु तयारी करण्याच्या अनुषंगाने जर कार्यकर्त्यांनी तो आग्रह धरला असेल की आमच्या पक्षाला काँग्रेसला चारही विधानसभा मिळाल्या पाहिजेत, तर तो आग्रह निश्चितच उचित आहे असं मला वाटते। माझा महाराष्ट्र न्यूज नेटवर्कच्या नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला टच करण्यास विसरू नका।